Hello student, I am Mr. Deepak Ahirao, Pimpalga High School, Pimpalga Baswant. Today we are going to learn about science subject, standard 8, chapter number 4, current, electricity and magnetism. Can you recall which constituents are present in the atom? We know about atom means anu. The which constituents are present in an atom? तर कोणत्या प्रकारचे घटक ॲटममध्ये प्रेझेंट असतात? आता तुम्हाला चांगलं माहीत आहे की प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या कणांपासून बनलेली असते, ॲटमपासून बनलेली असते, बरोबर आहे ना? तर मग विच कन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन ॲन ॲटम? कोणते कन्स्टिट्युएंट हे ॲटम्समध्ये प्रेझेंट असतात? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. विच कन्स्टिट्युएंट्स? Proton and electron, proton and electron are present in the atoms. Okay, now see, an atom has a same, लक्षात घ्या ना, an atom has a same number of positively charged protons and negatively charged electron. काय दिलं इथं? याचा मिनिंग लक्षात आलं का? की प्रत्येक ॲटम जो आहे, प्रत्येक ॲटमकडे सारख्या प्रमाणामध्ये सारखे म्हणजे सेम नंबरचे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतात. प्रत्येक ॲटममध्ये काय असतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे सेम नंबरमध्ये प्रेझेंट असतात, सारख्या प्रमाणात प्रेझेंट असतात. जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन असणार आहे. पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्हली चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. ओके, आणि म्हणूनच सो ॲन ऑब्जेक्ट डज नॉट शो एनी चार्ज. म्हणून कोणताही ऑब्जेक्ट असेल तो कोणत्याही प्रकारचा चार्ज दाखवत नाही, म्हणजे तो उदासीन आहे असं आपण म्हणू. सो ॲन ऑब्जेक्ट डज नॉट शो एनी चार्ज, तो कोणताही चार्ज दाखवत नाही कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही असं आपण म्हणू शकतो. का बरं? कारण की सेम नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेम नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज, म्हणजे सेम नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन द ॲटम्स. So this type of object does not show any charge particle. Okay, म्हणून पुढे लक्षात घ्या. म्हणून असं म्हणू शकतो आणखी आपण की सो ॲन ऑब्जेक्ट डज नॉट शो एनी चार्ज पार्टिकल थ्रू इट्स ॲटम कंटेन चार्ज पार्टिकल. परंतु कोणती, कसं दिलं इथं की जे वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे, कोणत्याही प्रकारचा चार्ज दाखवत नाही, परंतु त्याचे जे ॲटम्स असतात त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चार्ज पार्टिकल असतातच. आणि म्हणूनच देअरफोर, म्हणूनच काय, वी कॅन से डॅट, आपण असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो रे आपण? की वी कॅन से डॅट प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज फील्ड इन द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. अलग लक्षामध्ये. म्हणून काय म्हणू शकतो आपण की आपल्या अवतीभोवती असलेले जे वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज फील्ड, भरपूर असे चार्ज त्याच्यामध्ये भरलेले असतात असं आपण म्हणू शकतो. ओके, नंतर बघा, व्हॉट विल हॅपन इफ अ ग्लास रॉड इज रब ऑन सिल्क क्लॉथ. म्हणजे एखादे समजा सिल्क क्लॉथ आहे, म्हणजे लक्षात घ्या सिल्क म्हणजे तुम्हाला माहीत आहे चांगल्या पद्धतीने सिल्क कशाला म्हणतो आपण, हां, तिला रेशमी म्हणतो आपण, रेशीम कापड. सिल्क म्हणजे रेशीम कापड. तर रेशमी कापड जे आहे त्याच्यावर जर एखादा ग्लास रॉड म्हणजे काचेची कांडी आपण रब केली, घासली, त्याच्यावरती रब केली तर काय होतं? अलग लक्षामध्ये काय होत असतं तर आपल्याला माहिती, त्याच्यावर एक प्रकारचा स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स किंवा चार्ज तयार झालेले असतात, ते माहिती आहे. मग हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्ज, तो ऑब्जेक्ट कशा पद्धतीने चार्ज होतो? व्हॉट आर अ स्टॅटिक अँड मुव्हिंग चार्ज. लक्षात घ्या की स्टॅटिक आणि मुव्हिंग चार्ज जे आहेत ते कसे आहेत? मुव्हिंग चार्ज गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर ऑब्जेक्ट, आणि जे मुव्हिंग चार्ज असतात ते एका ऑब्जेक्ट करून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे ते मूव्ह होऊ शकतात. आणि दीज आर निगेटिव्हली चार्ज, आणि जे मूव्ह होणारे जे चार्ज असतात त्यालाच आपण निगेटिव्ह चार्ज म्हणतो, ते असतात निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन, तेच काय होत असतात, एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे काय होत असतात, मूव्ह होत असतात. म्हणून मुव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आर इलेक्ट्रॉन.
जे मूव्ह होणारे जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत ते असतात इलेक्ट्रॉन्स, लक्षात घ्या. आणि विथ धिस निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो. आणि हे जे निगेटिव्ह चार्ज तयार होऊन फ्लो होतात का, होऊ शकतात का, हां हेच फ्लो होत असतात. आणि कॅन इलेक्ट्रिकली बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर टू लोअर लेव्हल. मग हे जे इलेक्ट्रिसिटी आहे ही सुद्धा अशाच पद्धतीने होऊ शकते का, होते का, जसं वॉटरचा फ्लो होतो हाय लेवलपासून लोअर लेवलकडे वॉटरचं फ्लो होतं, तसंच फ्लो इलेक्ट्रिसिटीचं पण होतं का, हां होतं, तसंच होत असतं. मग वी हॅव लर्न दॅट अ फोर्स विल हॅव टू बी फील्ड टू पुट अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. We have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. बघा आपण आता हे शिकलेलो आहोत. काय शिकलो आपण? वी हॅव लर्न दॅट काय शिकलो की फोर्स विल हॅव टू बी अप्लाइड. आपण एखादा फोर्स अप्लाइड केला तर काय होतं रे, स्टेशनरी ऑब्जेक्ट इंटू मोशन. जी स्थिर वस्तू आहे ती गतीमध्ये येते किंवा एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा, हे आपल्याला माहिती आहे. मग वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इन अँड इलेक्ट्रिकल कंडक्टर आर मेड टू फ्लो. जे इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने काय होत असतात, फ्लो होत असतात. लक्षात घ्या, अलग लक्षामध्ये. बघा अशी आपण माहिती पाहिली. आता पुढचं जे दिलं आहे टॉपिकचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. काय आहे? करंट इलेक्ट्रिसिटी, विद्युत धारा. मराठीमध्ये त्याला विद्युत धारा असे म्हणतात. अ लार्ज करंट फ्लो व्हेन्स लाइटिंग टेक प्लेस फ्रॉम अ क्लाउड टू द ग्राउंड. ओके ओके ओके. बघा काय दिलं आहे, जेव्हा लाइटिंग टेक प्लेस, काय म्हणतात, व्हेन लाइटिंग टेक प्लेस फ्रॉम अ क्लाउड, म्हणजे क्लाउडमध्ये ढगाळामध्ये, ढगामध्ये ज्या वेळेस लाइटिंग होत असते. लाइटिंग म्हणजे तुम्हाला माहीत आहे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पावसाळा असतो तेव्हा बघा, लक्षात घ्या, जेव्हा वीज निर्मिती होते बघा, म्हणजे ते वीज दिसते आपल्याला ढगामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर बघा अ लार्ज करंट काय दिलं आहे, अ लार्ज करंट फ्लो व्हेन अ लाइटिंग टेक प्लेस फ्रॉम अ क्लाउड. जेव्हा क्लाउडमधून मोठ्या प्रमाणामध्ये लाइटिंग जेव्हा जमिनीवर येत असते, जी लाईट आहे ते वीज आहे जी जमिनीवर पडते, तेव्हा काय होतं रे, मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज करंट फ्लोज टू द ग्राउंड. तर ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणामध्ये करंट हा फ्लो होतो, जमिनीवरती मोठ्या प्रमाणात काय होतो, विद्युत प्रवाह होत असतो. आणि व्हाईल सेन्सेशन इज फेल्ट बाय अस ड्यू टू द मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग टू द ब्रेन. म्हणजे लक्षात घ्या, आणि त्यावेळेस आपल्याला सेन्सेशन होतं मुलांनो. लक्षात घ्या, आपल्याला ते कळतं की करंट हा जमिनीमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात फ्लो होत आहे त्यावेळेस आपल्याला सेन्स होतं, कळतं. आपल्याला कसं कळतं की आपल्या मेंदूकडे ते सूक्ष्म विद्युत प्रवाह होत असतो. मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग थ्रू द ब्रेन. आपल्या मेंदूकडे एकदम मायक्रोस्कोपिकली करंट हा फ्लो होतो, तिचं सेन्सेशन आपल्याला कळत असतं. जेव्हा ढगाळ वातावरण झालेलं असतं तेव्हा त्या क्लाउडमध्ये जेव्हा लाइटिंग होते, वीज चमकते, ती वीज जेव्हा खाली जमिनीवर येते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात काय होत असतं, करंट हा फ्लो होत असतो ग्राउंडवरती. तेव्हा मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट काय होतो, फ्लो होतो टू द ब्रेन, आपल्या ब्रेनकडे, आणि ते आपल्याला सेन्स होत असतं. आणि यू आर अवेअर ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द वायर. आणि आपल्याला याच्याविषयी आपण अवेअर असतो. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या घरामध्ये जे होणारे जे अवेअर, म्हणजे आपल्याला अवेअर आहे काय, वी आर अवेअर ऑफ द करंट, म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी माहीत आहे. अवेअर म्हणजे माहीत असणे किंवा परिचय असणे. तर यू आर अवेअर ऑफ अ करंट फ्लोईंग थ्रू द वायर, इलेक्ट्रिक बल्ब, इक्विपमेंट्स इन द हाऊस. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आहेत. फॅन आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, बल्ब आहे. यांच्यामधून जो करंट फ्लो होत असतो त्याविषयी आपल्याला माहीत असतं की त्यानं काहीतरी प्रमाणात करंट फ्लो होत आहे आणि म्हणून हे इक्विपमेंट सुरू झाले आहेत. मग इन द इलेक्ट्रिक सेल ऑफ अ रेडिओ इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ रेडिओ. आपल्याला एखादा रेडिओ असतो, जुन्या काळी काही रेडिओचे प्रकार होते, त्याच्यामध्ये सेल लावले जायचे.
आणि सेलवर तो चालत होता. ठीक आहे. इन अ कार बॅटरी, आपल्या गाडीमध्ये मोटरसायकल असेल किंवा कार असेल त्याच्यावर बॅटरी लावलेली असते, बरोबर आहे ना. अ करंट इज अ प्रोड्यूस बाय अ फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. तर यांच्यामधून काय होत असतं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल ह्या फ्लो होत असतो आणि त्या फ्लो होत असल्यामुळे तिथं इलेक्ट्रिक करंट हा तयार झालेला असतो. लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण तिथून म्हणजे एखादा सेल लावला किंवा बॅटरी लावली असेल तर बॅटरीमधून काही प्रमाणात ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हे त्या फ्लो होतात आणि त्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट आपलं सुरू होत असतं. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिसिटीविषयी माहिती घेतली आपण. पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल? तर वॉटर ऑर लिक्विड फ्लो फ्रॉम हायर लेव्हल टू लोअर लेव्हल. आता वॉटरचा फ्लो कसा होतो रे? हाय लेवल टू लो लेवलच होणार ना, का पाणी खालून वर ऑटोमॅटिक जाईल? पण पाणीचं कसं असतं, वरून खाली असा फ्लो असतो. हाय लेवल टू लो लेवल आपल्याला माहीत आहे लेवल. मग हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू बॉडी ॲट लो टेम्परेचर. तर त्याच पद्धतीने हीट जी असते, हीट ही हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर अशी फ्लो होत असते. एखादी बॉडी खूप गरम आहे तर ती काय होणार, गरम भागाकडून थंड भागाकडे ती काय असतं, हा हीट ही फ्लो होत असते. लक्षात घ्या. मग सिमिलरली देअर इज अ टेंडन्सी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेव्हल टू अ पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेव्हल. तशाच पद्धतीने एक टेंडन्सी आहे की जे पॉझिटिव्ह चार्ज जे असतात त्यांचं फ्लो कसं होतं, हाय इलेक्ट्रिक लेव्हल टू लो इलेक्ट्रिक लेव्हल असं त्यांचा फ्लो होत असतो पॉझिटिव्ह चार्जचा. आणि दिस इलेक्ट्रिक लेव्हल डिसाइडिंग डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. काय दिलं इलेक्ट्रिक चार्ज, काय दिलं धिस इलेक्ट्रिक लेव्हल डिसाईड करतं. काय डिसाईड करतं, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. धिस इलेक्ट्रिक लेव्हल डिसाइडिंग, हे जे इलेक्ट्रिक लेव्हल आहे हिने डिसाईड केलं. काय डिसाईड केलं की इलेक्ट्रिक चार्ज आहे त्याची डायरेक्शन कशी असेल, त्या डायरेक्शनचा फ्लो कसा असणार आहे, आणि त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आपल्याला माहीत आहे कसं फ्लो होतो, हाय बॉडी टेम्परेचर टू लो बॉडी टेम्परेचर किंवा पॉझिटिव्हली चार्ज फ्लो फ्रॉम हाय इलेक्ट्रिक लेव्हल टू लो इलेक्ट्रिक लेव्हल. बरोबर आहे ना. यालाच आपण म्हणूया इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. लक्षात घ्या. आणि पुढचा आहे पोटेन्शियल डिफरन्स. तिसरा पॉईंट आहे बघा. मग काय दिलं, सिमिलर टू द हाईट ऑफ वॉटरफॉल. आता वॉटरफॉल तुम्हाला माहिती आहे किती उंचीवर असतो, पाणी वरून खाली पडत असतं, त्याला वॉटरफॉल म्हणतो आपण. मग टेम्परेचर डिफरंट ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज. बरोबर ना. कोल्ड बॉडीजचं टेम्परेचर वेगळं असणार आहे, हॉट बॉडीजचं टेम्परेचर वेगळं असतं. मग द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ 2 पॉईंट्स, तर ते 2 पॉईंट्समधला फरक आपण काढू शकतो. बरोबर ना. त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स काय हे आपण सांगू शकतो. दॅट इज, त्यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. त्यालाच काय म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. आणि दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स इज अ इंटरेस्टिंग टू अस. आणि पोटेन्शियल डिफरन्स हा फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि याच्याविषयी आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे. तर थांबू आपण आज. ओके बाय पोरांनो.